दुबई 30 जानेवारी 2014 ते 5 फेब्रुवारी 2014. एका नव्या सहलीच्या कल्पनेचा जन्म हा आदल्या सहलीच्या सांगतेबरोबरच होतो, असा जणू संकेतच आहे. तसेच या दुबईच्या सहलीचे झाले. युरोपच्याच सहलीत दुबईला जाण्याचे ठरवले होते, परंतु कधी हे नक्की नव्हते. सफाळ्याच्या सहलीत दुबईला कधी जायचे यावर चर्चा झालेलीच होती. दुबईला जायचे तर दुबई फेस्टिवलचे निमित्त साधूनच जायचे हे नक्की होते व फेस्टिवलचा सीझन तर जानेवारीतच असतो, त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीतच जायचे हेही पक्के होते. परंतु वर्ष मात्र नक्की नव्हते. भूषण 2013च्या डिसेंबरमध्ये जाऊन येणार होता, त्यामुळे आपणही याच सुमारास जाऊन येऊ अशा विचाराने जोर धरला. नेहमीप्रमाणे कोण कोण जाणार हे स्पष्ट होत नव्हते. बरीच फोनाफोनी झाल्यानंतर फक्त 2 दिवसातच एकूण 10 जण येण्यास तयार झाले व यावेळी काश्मीरनंतर बऱ्याच वर्षांनी एवढा मोठा ग्रुप तयार झाला व तोही दुबईसाठी. आम्ही दोघं, नंदू दीपा, अंजू नातू व छाया हे युरोप सहलीतले सर्व यशस्वी कलाकार. यात भर पडली ती दाते म्हणजे अंजू व हेमंत दाते व पटवर्धन म्हणजे गीता व विजय पटवर्धन या चौघांची. आता नेहमीचाच प्रश्न, जायचे कोणाबरोबर? एखाद्या टूर कंपनीबरोबर जायचे का कस्टमाइज टूर करायची? भूषणने कस्टमाइज टूरचा पर्याय निवडला होता. त्याने कॉक्स अँड किंग्सच्या श्री भावे त्याच्याकडून आपली टूर आयोजित करून घेतली होती. आम्हीही जवळजवळ त्याच विचारात होतो. 4 रात्री आणि 5 दिवसांसाठी जवळजवळ ₹50,000 एवढा खर्च अपेक्षित होता. त्याच सुमारास पूर्वी आमच्याच कंपनीत काम करणारे श्री राजेंद्र व्यवहारे हे काही कामानिमित्त ऑफिसमध्ये आले असताना या विषयावर बोलणं झाले. ते आमच्या कंपनीत 20 वर्ष काम करत होते व त्यांनी 2001 मध्ये नोकरी सोडून दुबईला स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता व ते दुबईत शारजा येथे गेली 12-13 वर्ष वास्तव्य करत असल्याचे सांगितले. त्यांनी दुबईला आल्यावर आम्हाला मदत करण्याची तयारी दाखवली. त्याने तेथील हॉटेलबद्दल, जेवणाबद्दल व ठिकाणे बघण्याबद्दल बरीच माहिती दिली व दुबईची सहल तुम्ही आयोजित करू शकता असे सांगितल्यामुळे आमची सहल मीच आयोजित करण्याचे ठरवले. त्यामुळे दुबईला गेल्यावर काय काय बघायचे, कुठे फिरायचे व कुठे राहायचे याची सर्वसाधारण रूपरेषा तयार झाली. परदेशवारी माझ्या मागच्या प्रवास वर्णनात म्हटल्याप्रमाणे सहसा आपल्याला आयोजित करता येत नाही, परंतु येथे मुख्यतः भाषेची व जेवणाची अडचण येत नाही असे कळल्यामुळे आपली सहल आपणच करण्यासंबंधीचा माझा निर्धार पक्का झाला. अर्थातच ही सर्व जबाबदारी नकळत माझ्यावरच आली. यानुसार कोणत्या एअरलाइन्सची तिकिटे स्वस्तात उपलब्ध आहेत याचा शोध सुरू झाला. शेवटी एमिरेट्सची ₹16,884 ला दुबई परतीची तिकिटे उपलब्ध असल्याचे नेटवर कळले. याच्या बुकिंगचे काम भूषणने बजावले. 30 जानेवारीला दुपारी 3:15च्या विमानाची व येताना 4 फेब्रुवारी 2014ला रात्री 10:30च्या विमानाची तिकिटे भूषणने 8 नोव्हेंबर 2013लाच काढली. विसाची प्रोसेस नंतर करून चालणार होती. तिकिटाचे काम झाल्यावर आता राहायचे कुठे, बघायचे काय व फिरायचे कसे यावर विचार सुरू झाला. अर्थात हे सगळे काम मलाच करायचे होते. नेटमुळे हे काम बरेचसे सोपे झाले असले तरी शोधाशोध भरपूर करावी लागते. राजेंद्रने माहिती दिल्यानुसार शारजाला राहिलो तर आमचे हॉटेलचे बरेच पैसे वाचणार होते. त्यामुळे शारजातल्या हॉटेल्सची शोधाशोध सुरू झाली. नेटवर बराच सर्च केल्यावर शेवटी हॉटेल नंजुम अल इमारात हे हेरून ठेवले व सर्वांना त्या हॉटेलचे बुकिंग करण्यास सांगितले. व सर्वांच्या हॉटेलचे बुकिंग करण्याएवढे माझ्या क्रेडिट कार्डाचे लिमिट नव्हते, कारण ही सर्व पेमेंट कार्डानेच करावी लागतात. त्यानुसार सर्वांनी 30 जानेवारी 2014 ते 4 फेब्रुवारी 2014 या काळासाठी याच हॉटेलचे बुकिंग केले. विमानाचे व हॉटेलचे बुकिंग झाल्यावर तेथल्या कोणकोणत्या शोचे बुकिंग करायचे याचा विचार सुरू झाला. नंदूशीही फोनवर अधूनमधून चर्चा होतच होती. याचेही ॲडव्हान्स बुकिंग ऑनलाईनच करावे लागते. अगोदरच मिळवलेल्या माहितीनुसार डॉल्फिन शो, अल बुर्ज खलिफा व डेझर्ट सफारी यांचे बुकिंग करायचे ठरले. या बुकिंगच्या शोधात असताना आमच्या ऑफिसमधली रश्मी माझा हा उत्साह बघून तिलाही या सहलीला यायचा मोह आवरता आला नाही व तीही तिच्या बहिणीबरोबर म्हणजे संगीताबरोबर यायला तयार झाली. आता आमच्या ग्रुपचा आकडा 12वर पोचला होता. रश्मीची नेमकी अडचण पासपोर्टची निघाली. तिचा पासपोर्ट संपत आला होता. तिने त्यावरही मात करून ऑनलाईन अप्लाय करून 3च दिवसात तोही मिळवला व त्या दोघींचे विमानाचे जाता येतानाचे आमच्याच एअरलाइन्सचे व त्याच फ्लाईटचे तिकीट तिने काढले. आता माझ्या नेटवरच्या शोधकार्यात रश्मीचाही सहभाग झाला. तिकडे गेल्यावर बसने फिरायचे असे ठरवले होतो. नेटवरून त्याचाही शोध घेतला व त्यानुसार एका कंपनीची मेल ही आली, परंतु तिचा एकूण खर्च फारच होता.
यावर सर्व प्रयत्नात असताना आमच्याच ऑफिसमधल्या ट्रॅव्हल डिपार्टमेंटचे श्री संजय गुरव नुकतेच दुबईला जाऊन आले आहेत असे कळले. त्यावेळेस ते ज्या ड्रायव्हरच्या म्हणजे फिरोजच्या मदतीने फिरले त्या ड्रायव्हरचा फोन नंबर त्यांनी दिला. त्यानुसार त्याच्याशी फोनवर संपर्क साधून नंतर सतत व्हॉट्सॲपवर त्याच्या संपर्कात राहिलो. त्याला आमचा सहलीचा सर्व कार्यक्रम, येण्याची तारीख व वेळ व जाण्याची तारीख व वेळ कळवून एअरपोर्टवरच्या पिकअप आणि ड्रॉपचीही व्यवस्था केली. अशा रीतीने विमानाची जाता येतानाची तिकिटे, हॉटेलची 5ही दिवसांची राहण्याची व्यवस्था, 3ही शोजची तिकिटे म्हणजे डॉल्फिन शो, अल बुर्ज खलिफा व डेझर्ट सफारी व फिरण्यासाठी बसची व्यवस्था या सर्वांची सोय झाल्यामुळे माझ्या जीवात जीव आला. आता मुख्य काम विसाचे राहिले होते. ज्या एअरलाईन्सतर्फे आपण जातो त्या एअरलाईन्सचे स्वतंत्र विसाचे ऑफिस असते. एमिरेट्सचे विसाचे ऑफिस DVPC दुबई विसा प्रोसेसिंग सेंटर चे ऑफिस नरिमन पॉइंट येथे आहे. दिनांक 9 जानेवारी 2014 हा दिवस विसासाठी ठरवला. प्रत्येकाने त्याचा विसा काढण्यासाठी जायलाच पाहिजे असे नाही. एक जण जाऊन सुद्धा सर्वांचे पेपर सादर करू शकतो. त्यांचा विसाचा फॉर्म साईटवरून डाउनलोड करून भरून व सही करून त्याबरोबर सर्व पेपर जोडणे आवश्यक आहे. त्यात मूळ पासपोर्ट व त्याची प्रत, विमानाच्या तिकिटाची प्रत, हॉटेलच्या वास्तव्याचा दाखला यांचा समावेश होता. ज्यांनी अगोदर युरोपचा दौरा केला असेल व पासपोर्टवर त्याचा दाखला असेल त्यांच्यासाठी दुबईचा विसा मिळवण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे. अन्यथा गेल्या 2 वर्षांच्या इन्कम टॅक्स भरल्याच्या पावत्या जोडणे आवश्यक आहे. थोडक्यात दुबईचा विसा मिळवणे युरोपच्या विसा एवढे अजिबात कठीण नाही. आमच्या सर्वांचे मुंबईच्या विसा ऑफिसमधून व अंजूचे पुण्याच्या ऑफिसमधून विसाचे काम झाले. 3 दिवसात सर्वांचा विसा मेलवर आला सुद्धा. सोबत त्याच्या 2 प्रती घेणे आवश्यक आहे. जाण्या अगोदर तेथले चलन घेणे आवश्यक आहे. डिरहॅम्स हे तेथले चलन असून 1 डिरहॅम्सचे अंदाजे रुपये 17.50 मोजावे लागले. त्यामुळे तिकडे खर्च करताना किंवा खरेदी करताना त्यांच्या चलनाला रुपये 17.50 ने गुणले की आपल्याला रुपयातील किंमत कळते. ही करन्सी भारतातूनच घेऊन जाणे चांगले. आपल्या एअरपोर्टवर किंवा दुबईला न घेणे चांगले, कारण तिकडे त्याची जास्त किंमत मोजावी लागते. आता मात्र आमच्या दुबईच्या सहलीची सर्व जय्यत तयारी झाली होती. आता फक्त वाट बघायची होती ती 30 जानेवारी 2014च्या 3:15च्या फ्लाईटची. आज दिवस पहिला. दिनांक 30 जानेवारी 2014. फ्लाईट दुपारी 3:15ची असल्यामुळे 11च्या दरम्यानच आम्ही निघालो. पटवर्धन झायलो गाडी घेऊनच आमच्या इथे आले होते. सोबत तेजू व मिलिंद आम्हाला एअरपोर्टवर सोडायला आले. दुपारी 12:15च्या सुमारास आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो सुद्धा. आमच्या अगोदरच रश्मी दाखल झाली होती. पाठोपाठ सर्वजण एकामागोमाग हजर झाले. 3 तास अगोदर चेक इन असल्यामुळे लगेचच आम्ही चेक इन केले व सामान मुक्त झालो. आता मात्र आतमध्ये 2.5 तास काढायचे होते. भूषणने विमानाची तिकिटे काढतानाच जाता येतानाचे सीट नंबरचे आरक्षण करून ठेवले होते, त्यामुळे सर्वांना विंडो सीट मिळाल्या. एमिरेट्सची सेवा चांगली असते असे ऐकून होतो, परंतु जेवणाच्या बाबतीत सर्वांचाच भ्रमनिरास झाला. विमान वेळेवर पोहोचले. दुबईची वेळ आपल्या वेळेपेक्षा 1.5 तास मागे आहे, त्यामुळे आपल्या वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता व दुबईच्या वेळेनुसार संध्याकाळी 5:09 आम्ही दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचलो. सामान घेऊन बाहेर पडण्यासाठी आम्हाला 6:30 वाजून गेले. फिरोज माझ्या नावाचा बोर्ड घेऊन आमची वाटच बघत होता. सामान गाडीत लोड करून आमची बस शारजाला निघाली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे दुबई ते शारजा हा अर्धा तासाचा प्रवास करायला 2.5 तास लागले. अगोदरच 3.5 तासांचा विमान प्रवास केल्यामुळे या प्रवासाचा सर्वांनाच कंटाळा आला होता. हॉटेलवर पोहोचायला आम्हाला 9 वाजले होते. हॉटेलच्या काउंटरवर आमचे हॉटेल बुक केल्याचे पेपर दिले, पण काउंटरवर असलेल्या निर्बुद्ध बाईच्या गैरसमजुतीमुळे आम्हाला रूम्स मिळायला 1 तासाच्या वर वेळ लागला. एव्हाना सर्वांच्याच पोटात कावळे ओरडायला लागले होते. परक्या ठिकाणी हॉटेल शोधेपर्यंत व जेवण पोटात जाईपर्यंत रात्रीचे 11:30 वाजले, परंतु जेवण मात्र चांगले मिळाले. झोपायला फारच उशीर झाला. आज दिवस दुसरा. दिनांक 31 जानेवारी 2014. पहिल्या 2 दिवसांचे कार्यक्रम ठरले होते. आज सकाळी 11 वाजता दुबई येथे डॉल्फिन शोचे बुकिंग होते. आम्ही सकाळीच नाश्ता करून 10च्या सुमारास निघालो. इकडे शुक्रवार व शनिवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे 2 दिवस तरी ट्रॅफिकची समस्या नव्हती. यामुळे आम्ही वेळेत पोहोचलो. तिकीट प्रत्येकी 70 डिरहॅम होते. जरी तिकीट अगोदरच काढले होते तरी आज जाताना प्रत्येकी 5 डिरहॅमचे तिकीट काढावे लागते. काउंटरवर तिकिटे घेऊन आम्ही हॉलमध्ये पोहोचलो व थोड्याच वेळात शोला सुरुवात झाली. डॉल्फिन शो प्रथमच बघत असल्यामुळे उत्सुकता होतीच. म्युझिक सुरू झाल्यावर डॉल्फिन नाचत नाचत आले व नंतर त्यांनी ज्या एक करामती करून दाखवल्या ते बघून तर थक्कच व्हायला होते. त्यात त्यांची तर कमाल आहेच, पण त्यांना ट्रेन करणाऱ्या ट्रेनरचे सुद्धा खूप कौतुक करायला हवे. किती प्रचंड मेहनत घ्यावी लागत असेल त्यांना यासाठी. डॉल्फिन व त्यांच्या ट्रेनरचे मनोमन कौतुक करत आम्ही हॉलच्या बाहेर पडलो. संध्याकाळी 5 वाजताचे अल बुर्ज खलिफाचे बुकिंग होते.
त्यामुळे मधला वेळ दुबई मॉलसाठी ठेवला होता. मॉल एवढा प्रचंड मोठा असल्यामुळे कुठे जावे व काय बघावे हेच कळत नव्हते. अशाच गोंधळलेल्या अवस्थेत फक्त एक मजला फिरून बाहेर पडलो व ड्रायव्हरला मीना बाजार येथे न्यायला सांगितले. जायला व यायला मिळून तासभर तरी लागणार होता. निदान तिकडे एखाद तास तरी मिळेल असे गृहीत धरले होते. वेळेचं गणित यासाठी की संध्याकाळी 4:30 पर्यंत आम्हाला मॉलमध्ये पोहोचायचे होते, कारण 5 वाजतानाचे अल्बुर्ज खलिफाचे बुकिंग होते. मीना बाजाराला गेल्यावर कळले की शुक्रवार व त्यात दुपारच्या वेळेत नमाजसाठी बाजार बंद असतो, त्यामुळे नुसताच गाडीतून फेरफटका झाला. तत्पूर्वी आम्ही 4 वाजण्याच्या सुमारास दुबईमधील झबील पॅलेस बघण्यास गेलो. हे दुबईचे शासक, उपराष्ट्रपती आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मुहम्मद बिन अल मक्तूम यांचे अधिकृत निवासस्थान आणि मुख्यालय आहे. झबील परिसरातील हा राजवाडा त्याच्या आकर्षक वास्तुकला आणि विस्तीर्ण बागा यासाठी ओळखला जातो. हे खाजगी निवासस्थान असल्यामुळे आत प्रवेश नाही, पण लोकांना बाहेरून बघण्याची परवानगी आहे. या परिसरात मोरांचा मुक्त वावर आहे. त्यांचे अनेक फोटो काढून बुर्ज खलिफाच्या दिशेने निघालो. मॉलमध्ये आल्यावर बुर्ज खलिफाच्या रांगेत उभे राहिलो. दर अर्धा तासाने बुर्ज खलिफात जाण्यासाठी सोडतात. आम्ही वेळेतच हजर झालो. बिल्डिंग एकूण 210 मजली आहे, पण टुरिस्टना 124व्या मजल्यापर्यंत जाता येते. फक्त 58 सेकंदात आपण 124व्या मजल्यावर पोचतो. बिल्डिंगची एकूण उंची 828 मीटर आहे. याचे बांधकाम जानेवारी 2004ला सुरू होऊन जानेवारी 2009ला पूर्ण झाले. वरून संपूर्ण दुबईचे सुंदर दर्शन होते. जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ती गणली जाते. मनसोक्त फोटो काढून पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. खाली आल्यावर फाउंटन पाहण्यास गेलो. ते बघायला प्रचंड गर्दी होती. एका साऊथ इंडियन गाण्याच्या पार्श्वभूमीवर 15 मिनिटांचा शो झाला, पण म्युझिकल फाउंटन काही तितकेसे आकर्षक वाटले नाही. ठरल्याप्रमाणे आजचा कार्यक्रम पार पडला होता व आमची बस आता शारजाच्या मार्गाला लागली होती. रात्री बाहेर जेवण झाले. आज दिवस तिसरा, दिनांक 1 फेब्रुवारी 2014. आज दुपारी 3:30 वाजता डेझर्ट सफारीचे बुकिंग असल्यामुळे आजच्या दिवसासाठी बस न घेण्याचे ठरवले होते. सकाळी शारजातच फिरायचे ठरले, ते मुख्यतः सोने खरेदीसाठी. येथे सगळीकडे गोल्ड सूक आहेत. सूक म्हणजे मार्केट. प्रत्येकाला काही ना काही खरेदी करायचीच होती, पण येथे खरेदी करण्यासाठी एवढी एकच वस्तू आहे. बाकी सर्वांच्या किमती जवळपास सारख्याच, कारण येथे तसे काही पिकत नाही किंवा तयारही होत नाही. अर्थात इकडचे सोनेही स्वित्झर्लंडहूनच येते, पण ते का स्वस्त हे मात्र कळत नाही. साधारण आपल्या किमतीपेक्षा अंदाजे 10% ते स्वस्त असते. शिवाय घडणावळही आपल्यापेक्षा कमी असते व ती बार्गेनेबलही. त्यामुळे दागिना घेणे जास्त फायदेशीर आहे. सोन्याच्या चोखपणाविषयी तर शंकाच घ्यायला नको. इकडचा सोन्याचा चोखपणा हा आपल्यापेक्षा खूपच चांगला आहे असे म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे अतिशय कडक शिक्षा. भेसळीचा प्रयत्न जरी केला तरी तो जन्मभरासाठी आत गेलाच म्हणून समजावे. आमचा ड्रायव्हर सहज बोलताना म्हणाला की इकडे माणूस फार तर एकदाच चोरी करू शकतो, त्यानंतर नाही, कारण चोरी करायला तो बाहेर तर असायला हवा ना. सर्वांनीच आपापल्या कुवती व गरजेप्रमाणे खरेदी केली. जेवण झाल्यावर दुपारी 3:30 वाजता डेझर्ट सफारीला निघायचे होते. हॉटेलवरूनच पिकअप होता. बसला यायला 4:15 वाजले. तासभरानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. वाळवंटातून जाण्यासाठी 6 माणसांसाठी एक गाडी, अशा 2 गाड्यात आमची व्यवस्था केली. या सर्व गाड्या 4 व्हील ड्राईव्हच्या असतात. वाळूतून उंच वट्यावरून व उंच वट्यावरून खाली नेताना आपली तारांबळ उडते. त्यातच डावीकडे व उजवीकडे वळवतात. साधारण 15-20 मिनिटे असे चालले होते व त्यानंतर एका स्पॉटवर आणून सोडतात. तेथे 5 मिनिट कॅमल राईड, बोटभर मेहंदी काढणे, चहा, कॉफी व सॉफ्ट ड्रिंक्स, अरबांचा वेश धारण करून आपणच फोटो काढणे व जेवण हे सर्व तिकिटामध्येच होते. जेवणाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाशी मजा लुटता आली. 8:15च्या दरम्यान परतीचा प्रवास सुरू झाला. हॉटेलवर पोचायला 9 वाजले होते. पिकअपच्याच बसला शारजाच्या मार्केटमध्ये सोडायला सांगितले होते. सर्वांची थोडी थोडी खरेदी झाल्यावर हॉटेलवर परत आलो. आज दिवस चौथा, दिनांक 2 फेब्रुवारी 2014. पहिल्या 2 दिवसांचा कार्यक्रम फिक्स असल्यामुळे त्यात कोणताही बदल शक्य नव्हता. परंतु आता उरलेल्या 3 दिवसांसाठी कोणताही कार्यक्रम फिक्स ठरलेला नव्हता. एका दिवशी ॲटलांटिस हॉटेल, झुमेरा बीच, ग्लोबल विलेज, दुसऱ्या दिवशी अबुधाबी व तिसऱ्या दिवशी अलालेन येथील झू, अलाइन म्युझियम, ओआसिस आणि टेकडीवरील ग्रीन मुजाहरा अशी ठिकाणं करायची मनात होती. पैकी ग्लोबल विलेज आजच म्हणजे 2 तारखेलाच करायचे असे ठरले, कारण 2 तारखेपर्यंतच दुबई फेस्टिवल असतो व या फेस्टिवलमध्येच ग्लोबल विलेजला भेट देता येईल, हा त्यामागचा विचार होता.
असे सर्वानुमते ठरल्यामुळे आज ही टूर करण्याचे निश्चित झाले. सकाळी 8:15लाच बाहेर पडलो. रस्त्यातच नाश्ता करून पुढे जायचे असे ठरले, पण रस्त्यातल्या नाश्त्याने मोठी निराशा केली. तसेच पुढे निघालो. ग्लोबल विलेज 3:30ला चालू होते, म्हणून ते शेवटी करायचे असे ठरले. वाटेत दुबई येथे थोडी खरेदी करत व दुपारचे जेवण रांगोलीत घेऊन आमची बस ॲटलांटिस व झुमेराच्या दिशेने निघाली. झुमेरा बीचवरचे फोटो, अल्बुर्ज हॉटेलचे फोटो असा प्रवास करत आमची बस प्रिन्सेस टावरकडे निघाली. अल्बुर्ज हॉटेलचे 2 मजले पाण्याखाली आहेत. हे 7 स्टार हॉटेल असून 60 मजले आहेत व आत 202 रूम्स आहेत. त्याची उंची 1056 फूट आहे. जगातल्या सर्वात महागड्या हॉटेलात त्याचा क्रमांक 12वा लागतो. पटवर्धनांचे एक नातेवाईक श्री अमय्य पटवर्धन हे प्रिन्सेस टावरमध्ये राहत होते. त्यांना त्यांच्याकडे जायचे होते. ते त्यांना लगेचच भेटून येणार होते. फोनवरून त्यांचे एकमेकांशी तसे बोलणे देखील झाले. जुमेरा बीच, ॲटलांटिस हॉटेल या एरियातून जाताना आम्ही मानवनिर्मित इन्फ्रास्ट्रक्चरचा एक नमुनाच बघत होतो. एरवी टॉवर, टोलेजंग इमारती म्हणजे सिमेंटचे जंगल असे आपण नेहमी म्हणतो, पण येथे तर निसर्गाचा योग्य तो समतोल राखून केलेले हे सिमेंटचे जंगल बघत राहावेसे वाटत होते. सर्वच मानवनिर्मित, मग ती हिरवळ व गर्द झाडी असो किंवा टोलेजंग इमारती असोत. खरंच यांनाच कळला आहे ग्रीन अर्थचा खरा अर्थ. आपण मात्र गो ग्रीन करत नुसतेच पळत असतो. असो, आमची बस आता प्रिन्सेस टॉवरच्या दिशेने चालली होती. श्री अमय पटवर्धनांनी तर सगळ्यांना चहाला घेऊन या असे कळवले होते. पटवर्धनांनी जेव्हा जाहीर केले की आपल्याला 97व्या मजल्यावर जायला मिळेल, तेव्हा सगळ्यात आधी मीच त्यांना माझा वर येण्याचा निर्णय सांगून टाकला होता. अमय स्वतः 22व्या मजल्यावर राहतात. सर्वच जण वर यायला थोड्याशा नाखुशीनेच तयार झाले, कारण सर्वांना ग्लोबल विलेज खुणावत होते. पण शेवटी सर्वजण त्यांच्या घरी आले आणि वरती आल्यावर मात्र सर्वच जण बेहद खुश झाले. 22व्या मजल्यावरून दिसणारे ते सुंदर दृश्य बघून तर सर्वच अवाक झाले. त्याहून सुंदर म्हणजे श्री अमय पटवर्धनांनी तर कोणाचीही ओळख नसताना सर्वांना घरी बोलावले व अतिशय आपलेपणाने सर्वांचे स्वागत केले. ही सर्वात जास्त मोठी गोष्ट होती. त्यासाठी त्यांना शतशः धन्यवाद. अन्यथा आम्हाला कोठे हे सर्व सौंदर्य पाहायला मिळाले असते. सर्वात परमोच्च आनंदाचा क्षण म्हणजे आम्ही जेव्हा त्या बिल्डिंगच्या 97व्या मजल्यावर गेलो तेव्हाचा. तेथे गेल्यावर जणू स्वर्ग 2 बोटांवरचा. वरून दिसणारे ते दृश्य प्रत्येकजण डोळ्यात साठवायचा प्रयत्न करत होते. समुद्रात दिसणारा तो पाम ट्रीचा आकार तर स्पष्ट दिसत होता व डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभवत होतो. डोळ्यात सर्व साठवणे शक्य नव्हते, म्हणून कॅमेऱ्यात सर्व टिपत होतो. कितीही फोटो काढले तरी समाधान होत नव्हते. एखाद्या पेस्ट्रीवर जशी चेरी ठेवावी तसा सगळ्यात कळस म्हणजे त्या 97व्या मजल्यावरच्या हॉलमध्ये अमेयनं तर आम्हा सर्वांना गरम गरम कॉफीचा कप स्वतः तयार करून दिला. ते सभोवतालचे रम्य वातावरण, तो कॉफीचा गरम कप व अमेयनं आमचे केलेले आदरातिथ्य या त्रिवेणी संगमाचा आनंद आमच्यापैकी प्रत्येकाने अक्षरशः लुटला. हा प्रिन्सेस टॉवर म्हणजे जगातील सर्वात उंच रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. हे कळल्यावर तर आमची मान उगाचच ताट झाली. तसे सर्टिफिकेट तेथे लावलेले आहे. असो, हे सगळं डोळ्यात साठवत आम्ही खाली उतरलो व जेथून त्यांच्या परिसरात असलेली एक ट्विस्ट इमारतीचा फोटो बरोबर काढता येतो अशा जागी जाऊन सर्वांचा एक ग्रुप फोटो देखील काढला. आमच्या ग्रुपमधले श्री विजय पटवर्धन यांच्यामुळे हा सगळा योग जुळून आला. त्यांनाही धन्यवाद. बसमधून ग्लोबल विलेजकडे जाताना या सर्व आठवणी मनात घेऊनच जात होतो. ग्लोबल विलेजच्या प्रवेशद्वारापाशी बस थांबली. आत जाण्यासाठी तिकीट होते 15 दिरहॅम्स. पण सुखावणारी गोष्ट एवढीच होती की सिनियर सिटिझन्सना प्रवेश शुल्क नव्हते. त्यामुळे 8च कोवळ्या तरुणांची तिकिटे काढावी लागली. आतमध्ये फेरफटका मारत असताना जाणवले की जेवढ्या ग्लोबल विलेजबद्दल अपेक्षा होत्या तितका ते पसंतीला उतरले नाही. सर्व बहुतेक इस्लामिक देशांचे व भारत व चीन अशा आशियाई देशांचे व जर्मनसारख्या युरोपीय देशांचे स्टॉल होते. त्यामुळे तेथून लवकरच काढता पाय घेतला व बस शारजाच्या दिशेने निघाली. हॉटेलवर पोचायला 10 वाजून गेले होते. त्यानंतर जेवण. आज दिवस 5वा, दिनांक 3 फेब्रुवारी 2014. आता आमच्याकडे 2 दिवस बाकी होते. त्यात अलैन व अबुधाबी अशी 2 ठिकाणे बघायची होती. कोणत्या दिवशी कोणती ठिकाणे करायची हे आमच्या हातात होते. पैकी आज अलैनला जायचे असे सर्वानुमते ठरले. रस्त्यात नाश्ता करायच्या कालच्या निर्णयाचा अनुभव लक्षात घेता आज येथेच नाश्ता करून बाहेर पडायचे असे ठरले. नाश्ता करून 9च्या सुमारास आमची बस अलैनच्या दिशेने निघाली. शारजापासून अलैन साधारण 165 किलोमीटरवर आहे. पोचायला 11 वाजून गेले होते. प्रथम अलैन झूला भेट दिली.
अतिशय विस्तीर्ण व स्वच्छ असा परिसर, प्राण्यांना व पक्ष्यांना भरपूर मोकळी जागा. बघायला साधारण 1.5 तास लागला. ऊन असले तरी गार हवा होती, त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. नंतर जेवणासाठी बाहेर पडलो, पण बाहेर पडताना पुन्हा रात येण्याची व्यवस्था करूनच, कारण संध्याकाळी 5:30 वाजता एक बर्ड शो बघायचा होता. जेवण झाल्यावर थोडी खरेदी व संध्याकाळी पुन्हा झूमध्ये बर्ड शो बघायला हजर. बर्ड शोचं वैशिष्ट्य म्हणजे जे जंगली व शिकारी पक्षी असतात, उदाहरणार्थ गरुड, ससाणा यांसारखे, त्यांच्याकडून हा शो करवून घेतात. या पक्ष्यांना माणसाळवणे व त्यांच्याकडून मानवी हुकुमानुसार काम करवून घेणे हेच या शोचे खास वैशिष्ट्य. उशीर झाल्यामुळे अलेन म्युझियम, ओएसिस बाहेरूनच व ग्रीन मुझारा खालूनच वर न जाता बसमधूनच बघितले व बस सरळ शारजाच्या दिशेला. यायला 2 ते 2.5 तास लागले. उद्या अबुधाबीला जायचे की नाही यावर बराच खल झाला, कारण उद्या सहलीचा शेवटचा दिवस होता व रात्रीची 10:30ची फ्लाईट होती. तरीही रात्री उशिरापर्यंत निर्णय होत नव्हता, पण प्रवासाचा कंटाळा आल्यामुळे बहुधा अबुधाबीला न जाण्याकडेच कल होता. शेवटच्या दिवशी दुबईला जाऊन दुबई बघायची व शेवटी एअरपोर्टवर जाणे सोपे पडेल असे ठरले, कारण अबुधाबीला जाऊन यायचे म्हणजे कमीत कमी 4-5 तास तरी लागणार होते व येताना दुबईहून एअरपोर्ट गाठावे लागणार होते. सरते शेवटी अबुधाबीला न जाता दुबईलाच जायचे ठरले. त्यानुसार ड्रायव्हरला सकाळी 9:30ला बोलावले होते. आज दिवस 6वा, दिनांक 4 फेब्रुवारी 2014. सकाळी 8:30लाच नाश्ता करून घेतला. आज प्रसादचा मित्र प्रवीण रश्मीला भेटायला हॉटेलवर येणार होता. तो गेली 20 वर्षे दुबईला शारजा येथे राहत होता. अबुधाबीबद्दल त्याचेही तसेच मत पडले व त्यांनीही दुबईला जाण्याचा सल्ला दिला. तसे आमचेही दुबई बघणे झाले नव्हते. अडचण फक्त एवढीच होती की आम्ही 12 जण व सर्वांचे सामान, एवढी जागा 15 सीटर बस असूनसुद्धा त्यात होणार नव्हती, कारण हॉटेलच्या चेकआउटची वेळ दुपारी 12ची होती. त्यामुळे आम्हाला बॅगा घेऊन निघणे क्रमप्राप्तच होते. म्हणून सामानासाठी वेगळी गाडी करण्याचे ठरले. त्यानुसार एक वेगळी 15 सीटर बस फक्त सामानासाठी केली. एका बसमध्ये फक्त सामान व दुसऱ्या बसमध्ये आम्ही सर्वजण, अशी व्यवस्था केली. दुबईला काय काय बघायचे हे प्रवीणने सांगूनच ठेवले होते. 11:15च्या सुमारास आमच्या दोन्हीही बस दुबईच्या दिशेने निघाल्या. प्रथम मिरॅकल गार्डन बघायचे होते. ते एका विशिष्ट कालावधीतच ओपन असते. आम्हाला ते बघण्याचा योग आला. मिरॅकल गार्डन हे खरोखरच एक वाळवंटातील मिरॅकल आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. वाळवंटी प्रदेशात हिरवळ दिसण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे, त्याची खरंच प्रशंसा करायला हवी. वर उल्लेखल्याप्रमाणे यांनाच हिरवळीचं खरं महत्त्व पटलेले आहे. या बागेत असलेली फुलांची रचना तर मन मोहून टाकते. वेगवेगळ्या फुलांच्या रचना फारच आकर्षक दिसतात. त्यानंतर मॉल ऑफ एमिरेट्समध्ये स्की दुबई बघायला गेलो. स्की दुबई म्हणजे वाळवंटातल्या या अतिउष्ण प्रदेशात या मॉलमध्ये चक्क बर्फात खेळण्याची व्यवस्था केली आहे. एका बंद खोलीत स्कीइंग, केबल कार वगैरे सारख्या खेळांचा यात समावेश केला होता. तापमान -3 डिग्री ठेवून हे सर्व साध्य केले होते. पण हे सर्व आम्ही बाहेरूनच बघत होतो, कारण आज जाण्यासाठी 160 दिरहम्स एवढे तिकीट होते व एन्जॉय करण्याएवढा वेळही नव्हता. नंतर करामामधील हॉटेल मनीषा येथे जेवायला गेलो. हे हॉटेलही प्रवीणने सुचवले होते व त्याचे आगाऊ बुकिंगही करण्यास सांगितले होते. दुपारी 2च्या दरम्यान आम्ही हॉटेलवर जेवणासाठी पोचलो. दुबईत वरण भात, डाळिंब्या उसळ, पोळ्या, भरली वांगी, भाकरी, मसाला भात व चक्क काजू फणसाची भाजी इत्यादी सर्व मराठमोळ्या जेवणाची सर्वांनी चव चाखली, आणि तेही सर्व गरमागरम. सर्वांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला आणि अन्नदाता सुखी भव म्हणत सर्वजण तृप्त मनाने बाहेर पडले. नंतर दुबई म्युझियम बघायला गेलो. 1930 पासून दुबईने कशी कशी प्रगती केली याचा लेखाजोखाच दृकश्राव्य माध्यमातून मांडला होता. याच्या जोडीला दुबईतील पूर्वीचे उद्योगधंदे याविषयी सुद्धा माहिती चित्रांच्या सहाय्याने दिली होती. एक छोटेसे पण देखणे असे हे म्युझियम आहे. दुबईसारख्या ठिकाणी सुद्धा मंदिर होते, पण नेहमीप्रमाणे दुपारची वेळ असल्यामुळे ते बंद होते. आजूबाजूचा परिसर देखील आपल्याकडीला देवळाला साजेसाच होता. तेथूनच जवळ दुबई क्रीकवर गेलो. क्रीक म्हणजे बर दुबई व डेरा दुबई यांना छेदणारी अशी खाडी. एका दुबईतून दुसऱ्या दुबईत जायला छोट्या होडीतून जावे लागते व त्याचे तिकीट 1 दिरहम होते. तेथून जवळच असलेल्या गोल्ड सूकला भेट दिली. वर म्हटल्याप्रमाणे सूक म्हणजे मार्केट. गोल्ड सूक म्हणजे डोळ्याचे पारणे फिटेल एवढे सोने यात बघायला मिळते. सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे व पाहिजे त्या वजनाचे दागिने येथे बघायला मिळतात. चिलखताप्रमाणे ड्रेस, भल्या मोठ्या प्रकारचे अंगावरचे दागिने, एवढेच काय 59 किलो वजनाची सोन्याची अंगठी देखील बघायला मिळाली. या अंगठीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंद आहे. शेवटी डेरा सिटी सेंटरमध्ये शेवटचे शॉपिंग करायला गेलो. शेवटचा 1 तासच शिल्लक होता, तोही तेथे घालवला.
नंतर बाहेर पडून बसची वाट बघत बसलो. तेथून एअरपोर्टपर्यंतचा दुबईमधला शेवटचा रस्त्यावरचा प्रवास. नंतर प्रवासातला शेवटचा टप्पा सुरू होणार होता. विमान रात्री 10:30चे होते, त्यामुळे 7:30 वाजता चेक इन सुरू होणार होते. वेळेच्या आतच एअरपोर्टवर पोचलो. सामान उतरवून बसवाल्याचा हिशोब चुकता केला व आमची फौज निघाली चेक इन करण्यासाठी. चेक इन झाल्यावर आम्ही सामानमुक्त झालो व आता शेवटचे एअरपोर्टवरचे विंडो शॉपिंग. येतानाचा विमानातला जेवणाचा अनुभव लक्षात घेता आत्ता विमानातल्या जेवणाबद्दल फारशा अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या. विमान बरोबर 10:30ला सुटले व भारतीय वेळेनुसार पहाटे 2:40 मुंबईच्या विमानतळावर पोचलो सुद्धा. एअरपोर्टवर तेजू व मिलिंद दोघेही गाडी घेऊन हजर होतेच. बाहेर पडायला आम्हाला 4 वाजून गेले होते. लगेचच प्रत्येकजण आपापल्या मार्गाने व आम्हाला तेजू व मिलिंदने आणलेल्या गाडीमुळे होम ड्रॉप मिळाला. अशा प्रकारे फार दिवसांची उत्सुकता ताणणारी व स्वप्नवत वाटणारी आमच्या दुबईच्या सहलीची सांगता झाली. 2012ला सिंगापूर, 2013ला युरोप व 2014ला दुबई अशी परदेशवारीची हॅट्रिक तर झाली. आता प्रतीक्षा आहे पुढच्या परदेशवारीची. पाहूया कधी घडते ती. हेमंत गाडगीळ. शारजा येथील वास्तव्याच्या काळात ज्या हॉटेलमध्ये नाश्ता व जेवण केले त्या हॉटेल्सची नावे. जेवणासाठी शारजा येथील हॉटेल वुडलँड, गिटार व दुबई येथील हॉटेल मनीषा. नाश्त्यासाठी शारजा येथील हॉटेल वुडलँड व राजवाहा व हॉटेल शेजारील साऊथ इंडियन हॉटेल्स. सहलीचा एकूण माणशी अंदाजे खर्च खालीलप्रमाणे. विमान तिकीट रिटर्न ₹17,000, हॉटेल वास्तव्य ₹8,500, बसचा फिरण्याचा खर्च ₹6,000, जेवणाचा खर्च ₹5,600, शो तिकिटे ₹5,050, एंट्री फी ₹850, व्हिसा फी ₹5,100, इन्शुरन्स ₹400, एकूण अंदाजे खर्च ₹48,500. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय मत नोंदवा. म्हणजे हे प्रवासवर्णन तुमच्यापर्यंत पोहोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची. म्हणजे पुढील प्रवासवर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवासवर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता.